अखिल भारतीय किसान सभेची जिल्हा अधिवेशन सुरू आहे. आज अक्कलकोट तालुक्यामधील चपळगाव येथे सोलापूर जिल्ह्याचं 8वं जिल्हा अधिवेशन पार पडलं. या जिल्हा अधिवेशनामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये किसान सभेच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामाचा आढावा आजच्या जिल्हा अधिवेशनामध्ये घेण्यात आला. त्याचबरोबर या जिल्हा अधिवेशनामध्ये आपण नव्यानं पुढच्या 3 वर्षासाठी काम करण्याच्यासाठी नवीन जिल्हा कमिटी तयार करण्यात आली. त्यात जिल्हा पदाधिकारी ठरवण्यात आले आणि याचबरोबर महाराष्ट्रातल्या एकूण शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात सुद्धा या अधिवेशनामध्ये चर्चा झाली. आज महाराष्ट्रात जमीन अधिग्रहणाचा प्रश्न शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भेडसावताना दिसतो. त्याचबरोबर पीकनिहाय जे पिकं महाराष्ट्रात उत्पादित होत आहेत त्या पिकांच्या दराच्या बाबतचा प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतो. त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न फार गंभीर झालेला आहे. एका बाजूला केंद्र सरकारनं साखर निर्यातीवर बंदी घातली आणि दुसऱ्या बाजूला साखर कारखानदार त्यांच्या साखरेला उठाव नाही म्हणून शेतकऱ्यांची बिलं आज थकीत ठेवलेली आहे. खरं तर जो शुगर केन ऍक्ट आहे त्या ऍक्ट नुसार ऊस गेल्यानंतर किमान 14 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना बिलं अदा व्हायला पाहिजे, परंतु 2-3 महिने झालं आजही शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं मिळाली नाही. आजच्या अधिवेशनामध्ये ठरवलेलं आहे ज्या साखर कारखान्यानं घेऊन सुद्धा शेतकऱ्यांना बिलं दिले नाहीत त्यांच्या गेट समोर येत्या 4 दिवसापासून आम्ही आंदोलन उभा करणार आहोत असा इशारा देखील आजच्या या अधिवेशनामध्ये देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर हमी भावाचा कायदा केंद्र सरकारने केला पाहिजे आणि हमी भावाचा कायदा केल्यानंतर या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या घामाचं दाम मिळेल, अन्यथा शेतकरी असाच भरडला जाईल. या प्रकारच्या प्रश्नांची चर्चा देखील आजच्या या अधिवेशनामध्ये झाली.